दूध आपोआप वाटलं, माझी काही चूक नाही. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज सकाळी आम्ही पाण्याचा टँकर मागवून घेतला होता. 2-3 रिझन होते. एक तर इथे पाणी संध्याकाळच्या वेळी येतं. पहिलं पाणी व्यवस्थित यायचं 7 महिन्याची, पण आता काही टाकींची कामं सुरू आहे, ज्याच्यामुळे गडिंग्लजमध्ये 24 तास पाणी येईल अशी व्यवस्था करणार आहेत आफ्टर दिवाळी. मग त्याच्यामुळे ते आता काम चालू असल्यामुळे पाण्याचा हे जरा कमी करतात असं बोलतात. मग ते तेवढं पाणी पुरत नाही, म्हणजे एक अर्धा तास सोडत असतील पाणी. मग ते किती 1000-1200 लिटर येतं. मग तेवढं ते पूर्ण सगळं पुरलं पाहिजे, तेवढं होत नव्हतं. मग 15 दिवसाच्या आधी मी मागून घेतलं होतं, जेव्हा सगळी साफसफाई झालेली ना, तर तेव्हा मी एक टँकर मागून घेतला होता. आणि त्याच्यानंतर दररोज पाणी येतंच संध्याकाळचं. मग आता काय काय क्लिनिंग करणं, हे करणं, मशीन लावणं, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि आता सचिन बाबा आल्यानंतर मग जास्त अजून लागतं आहे पाणी. तर त्याच्यामुळे मग आज परत मागवून घेतलं होतं. आणि काल कुंड्या वगैरे आम्ही ठेवल्या सगळ्या स्वच्छ करून, तर ती पण माती पसरली. त्यामुळे समोरचा जो पोर्च होता तो पूर्ण पाण्याने, प्रेशर पाण्याने आम्ही धुवून काढला. तर छान दिसत. सगळ्या कुंड्या मी इकडे ठेवल्यात. हे बघा, इथं अशा कुंड्या ठेवल्यात सगळ्या. अजून मला तिथे ठेवायचे शोकेसची जी झाडं असतात तीच आणणार आहे, ती तिकडे ठेवणार आहे. बाकी इथं अशा ठेवल्यात मी. तिथं एक आहे, इथे एक आहे, इकडच्या साईडला एक आहे. सकाळी इथे मॅट्रेस होती, तर ते सकाळी टेम्पो आलं होतं, त्यांच्याकडून पाठवून दिली सगळी. आणि कोहळाचं होता, इथे कोहळा होता, बांधला होता जेव्हा वास्तुशांती झाली होती. वास्तुशांती झाल्यानंतर 1.25 महिन्यानंतर तो काढायचा असतो आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा असतो. तर आज तो सोडून द्यायला जायचा आहे आम्हाला. आणि दुसरा जो आहे तो तिथं बांधायचा आहे. खूप जणी म्हणतात की बाहेर बांधायचं असतं, हे असतं, पण आमच्याकडे कसं आहे की घराच्या कोपऱ्यामध्ये बांधतात, म्हणजे आल्यानंतर नजर तिथे पडली पाहिजे जे कोणी घरात येतात त्यांची. मग खूप साऱ्या गोष्टी आहेत. मग आमच्या बड्जेने बोलले होते की तिथे, त्यामुळे आम्ही तिथे एक हुक ठेवला होता. आणि नवीन घरामध्ये वर्षभर तरी असावा म्हणतात. मग आता तो काढलेला आहे, तो पाण्यामध्ये सोडून दुसरा जो आहे तो घेणार आहे शहाळा, आणि तो बांधायचा आहे तिथे. आरव गेलेला आहे शाळेला, बाबा त्यांच्या रूममध्ये आराम करतात. मी आणि सचिन काय ना काहीतरी टी व्हीमध्ये बघत बसते, कामं आवरत. आणि मळं आलं आहे पूर्ण, त्यामुळे कंटाळा आला काय. आणि आज आम्ही दररोज, म्हणजे हे आल्यानंतर ठरवलं होतं की कुठे जायचं, पण कोण ना कोणतरी काही ना काहीतरी काम काढून होतच आहे. म्हणजे छोटी मोठी कामं. आता आज जे CCTVचं काम होतं तर तो सकाळी येणार होता. अजून 1:30 वाजले, अजून त्याचा पत्ता नाही. आम्ही बाहेर जायचं बसलो आहे, काय ना काहीतरी कामं आहे ती करायची बसलो आहे. खूप गोष्टी ठरल्या. मग आता म्हटलं पुढच्या सुट्टीमध्ये बघूयात काहीतरी. आता जेवढे दिवस आणि त्या दिवसामध्ये एक तरी ट्रिप करून यायचं चालू आहे, बघूया होते. आणि त्यात आरवची शाळा पण आहे, शनिवारपर्यंत त्याची शाळा असते, त्यामुळे त्याचं पण बघावं लागतं. आणि दिवसभर शाळा असते त्याची, त्यामुळे त्याला सोडून पण कुठे जाऊ शकत नाही. हां, बघू एक तरी ट्रिप करून यायची कुठेतरी, निदान आंबोलीला तरी जाऊन यायचं असं प्लॅन आहे. बघूयात काय काय होतं. ओके, आता थोडंसं फेस वॉश करणार आहे. आणि जे माझं रोजचं स्किन केअर आहे, जे मी आता ठरवलं आहे, कारण मुंबईवर आल्यानंतर तुम्ही बघितलेलं काय अवस्था झालेली स्किनची. आणि बऱ्यापैकी ठेवलं की अजिबात काही एक्स्ट्रा काहीच लावायचं नाही, कारण ह्या वातावरणाशी स्किनला जुळवून घेणं गरजेचं आहे. आपलं स्किन टॅन होतं. गावाकडचं वातावरण, मुंबईचं वातावरण टोटली डिफरंट आहे. ड्रास्टिक चेंज होतो. तुम्ही स्टार्टिंगला बघितलेलंच, इथून काय काय झालं, तर इथं मोठा पिंपल आलं होतं, सगळं झालं, पण हळूहळू ते कमी झालं, कारण स्किन केअर खूप मिनिमम ठेवलं मी. आणि त्यातलाच एक भाग जो आहे तो ह्या 2 प्रोडक्ट्सचा आहे, स्किनाचे फेस वॉश आणि ही ओसिविया क्रीम. सो करूयात, पटपट फेस वॉश करते. आता तुम्ही या. काय लावलं फेस वॉश. आधी मुंबईवरून आल्याच्या नंतर ना तुझं फेस एकदम असं हे झालेलं, एवढं काय प्रॉपर नव्हता तेव्हा, बरेचसे आता दिसायला लागले प्रॉपर नव्हता. काय वापरायला लागले? स्किनाचा फेस वॉश आहे, तुम्ही पण लावू शकता. लावणार आहे काय? मला डल वाटत असेल तर स्किन, तुम्हाला काय एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे, काय डाग बिग नाही आहेत. बघूया तरी वापरून. माझा चेहरा धुण्याचा देतो जराशी राहीना म्हणून. जा 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 पटकन. होय होय, झालं. काय करायचं? चेहऱ्याला लावायचं. एकाच त्या तोंडाला नाही, दुसऱ्याला पण असं घासायचं. इथं इथं कपाळाला पण लावायचंय. इथं 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 पण लावा जरा करा. माझ्या कपाळाला ती बाटली सप्पल, एवढं मोठं कपाळ आहे माझं. चला चेहरा धुवून घ्या आता.
फेस वॉश लावा लागला ना, हा स्किना विटॅमिन सी फेस वॉश आहे. रोजच्या वापरासाठी अगदी परफेक्ट आहे. डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे. आणि तो जो स्किनला तुमच्या ना मुलायम असा अनुभव देतो, स्वच्छ करतो स्किन. त्यासोबतच युनिसेक्स आहे, म्हणजे तुम्ही वापरू शकता, मीही वापरू शकते. आणि त्यासोबत स्किन क्लीन करायला, अनइव्हन स्किन टोन जी असते ती घालवायला खूप मदत करतो. आणि जसं तुम्ही बघताय की बऱ्यापैकी चेंज झालेलं आहे. म्हणजे एवढं काय वाईट झालेलं होतं, पण फायनली मी ते ट्रस्ट केलं आणि रिझल्ट मला दिसून आला. धुवू शकता तुम्ही. याच्यानंतर क्रीम पण लावणार आहे. पिगमेंटेशनचा ज्यांना प्रॉब्लेम आहे ना, तर तो सुद्धा दूर होतो. आणि त्यानंतर स्किनवरती म्हणजे फेस वॉश केल्यानंतर जे आपण स्किन केअर प्रोडक्ट्स लावतो ते सुद्धा स्किनवरती आतपर्यंत मुरायला मदत होते. आणि सगळ्या टाईपच्या स्किनसाठी सुटेबल आहे. एक 7-8 दिवस वापरलं ना, आपोआप फरक दिसून येतो. आता स्किन क्लीन वाटते, मला फ्रेश वाटते. त्यानंतर मी हे वापरणार आहे ओसिवियाची क्रीम, जे लास्ट टाईमला सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं होतं. सो स्टार्ट करूयात. ओसिवियाची ही स्किन ब्राईटनिंग क्रीम माझ्या स्किन केअरमधील सगळ्यात महत्त्वाचा घटक बनलेला आहे. कारण यामध्ये असलेलं टायरोस्टॅट 09, त्यानंतर अल्फा ऑर्बिटिन हे क्लिनिकली टेस्टेड घटक आहेत, जे चेहऱ्यावरील जुने डाग, डार्क स्पॉट, ॲक्ने मार्क्स आणि त्यासोबतच चेहऱ्यावरील असमानता जी आहे ती कमी करायला मदत करतात. यामध्ये सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे 7 दिवसामध्येच फरक दिसून येतो. तुमची त्वचा उजळ, स्वच्छ आणि निरोगी दिसू लागते. त्यामुळे कंटिन्युअसली हे जर यूज केलं तर याचा फरक हा निश्चितच दिसून येतो. जसं की मी यूज केलेले आणि तुम्ही फरकसुद्धा बघितलेला आहे. हे पण लावणार? होय, लयच गोरा झालोय का ते बघ. अजून जरासे गोरे व्हा. हे काय करायचं? तोंड ब्रश करायचं. इथे आणि इथे लाव. माझा चेहरा केवढा, तू दिलेस आहे केवढा, हे बघा. तेवढंच बास होते तेवढंच. ते काही हे नाही आहे लावायला. काय लाव असं टीप ना, असं करा. इथं लावा, इथं लावा. हां बस. हां. सो याचे डिटेल्स मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पण देईन. त्यासोबतच काय म्हणतात त्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन. चेकआउट करायला विसरू नका. आणि एक 7 ते 8 दिवसामध्ये फरक दिसून येतो आरामात, जसा मला दिसून आलेला आहे. आणि प्रत्येक स्किन टाईपला सुटेबल आहे, त्यामुळे याच्यावरती नक्कीच तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. पण हा कन्सिस्टन्सी पाहिजे. त्यासोबतच मी तुम्हाला सांगते की मी डाएटमध्ये सुद्धा चेंज केलं आहे. कारण आपण स्किन केअर करतोय तर पाणी पिणं पण खूप गरजेचं आहे. आतून जशा गोष्टी आपण खातो तसंच बाहेरून सुद्धा खूप गरजेचं आहे, जे तुम्हाला सूट झालं पाहिजे प्रत्येक स्किन टाईपला. सो चला, एक थोड्या वेळानं भेटतो आम्ही आता. ही नेहमीची गोष्ट आहे, मी दूध ठेवून जाते आणि ते दूध आपोआप कसं काय आटते? प्रॉब्लेम आहे. दूध आपोआप आटलं, माझी काही चूक नाही. हे सकाळी घेतलेलं दूध होतं, हे कालचं थोडंसं, हे आपोआप आटलं. त्यात माझी काही चूक नाही. त्यांना आटायचं का लवकर? काय गरज होती सांगा त्याला आटायची? मी आटलेली नाही, मी सदा हरित आहे. बघितलं गालबिल कशी वाटतात? हा, तिथून हटलेली असं. मी इथून हटलेली, मग त्यांना आटायचं नव्हतं ना, मालकीन नाही म्हटलं तसंच बसायचं होतं. पण ते आटलं, त्यामुळे दुधाची चूक आहे ती, माझी काही चूक नाही. तसंच आपल्याकडनं खूप जणीकडनं चहा ठेवला जातो, सगळं ठेवलं जातं, ते आपोआप होतं, आपली चूक नसते. त्यांना का आटायचं? गप बसायचं त्यांना. पण आता हे भांडं घासायचं जेवावर आलंय मला. थोडंसं होतं, म्हणजे अर्धी वाटी दूध होतं, म्हटलं ते चहामध्ये घालूया म्हणून ठेवलेलं. चहा पिऊन जरासं बाहेर जाऊन येऊया असं चाललेलं. कारण तो कोहळा जसं म्हटलं की सोडायचा आहे, सकाळी मी बोलले होते, तर त्याच्यासाठी राहू दे. आल्यानंतर चहा करू, कारण बाबा अजून झोपले. तर मग हे याच्यामध्ये पाणी घालून ठेवते, म्हणजे थोडा वेळ ते उकरेल असं, आणि त्याच्यानंतर मला ते क्लीन करता येईल. सो हे ठेवून जाते, काय करू शकत नाही आता, काय बोलून फायदा नाही. ते लागलंय खाली पूर्ण, खरवडून त्याचं काही निघणार नाही, पाणी घालून ठेवायला पाहिजे. इकडं पाणी येतंय. 2019 साली जर पूर आलेला ना, तेव्हा इथं पण आम्ही नदीकडचं आहे. आम्ही आलोय आता पुलाच्या तिथे आणि इथून सोडून मध्ये घेणार आहोत. काटलेली टाईपमध्ये आहेत ना. वेगळंच आहे हे करा, चॅट जीपीटी करा. हे छान आहे. आणि आजची जी कामं आम्ही ठरवली, शक्यतो घराबद्दलची सगळी कामं आहेत.
आणि हे असल्यामुळे जरा जास्त हे म्हणाले मी मुंबईला जायच्या अगोदर बऱ्यापैकी जी सगळी कामं आहेत ती करून घेऊयात पटपटपट. तेच चाललं आहे आमचं. आणि आता मागाशी आलेलो बाजारातून सगळं आवरून परत अजून थोडी कामं होती ती करायला गेलो. आज काय मला बिलकुल भूक नाही आहे. आज मी थोडंसं भात फक्त जरासं खाल्लं आहे. आता बास झालं, मला काही नको आहे आता. फ्रूट्स काही घेऊन आले, खूप ताजे फ्रूट्स. अननस, होय ते पडलं असेल. अननस खूप मस्त भेटलेला. बाबा पण सध्या इंटरेस्ट घेऊन मूवीज बघत आहेत. आता आम्ही आज लावला होता टायगर जिंदा आहे मूवी, आणि जेवणाची पण आठवण नाही यांना. मस्त टी व्ही बघत बसले. आणि आरव जसं की माहिती आहे अभ्यास झाला की त्याला एक छंद जास्त आहे ड्रॉइंगचा, तर काही ना काही ते करत बसू. आता पण काही बुक्स मी घेऊन आले. टी व्ही आणि मोबाईलपेक्षा हे बेटर वाटतं, आणि त्याला आता सवय आहे टी व्ही मोबाईलची, पण मी शक्यतो ट्राय करते की त्याने ह्या गोष्टींच्याकडे मन वळवावं जास्त. आरवची रूम, हे असे कर्टन्स आहेत आरवच्या रूममध्ये. आणि त्याचं कम्फर्टर आणि बेडशीट आज झालं आहे. बाबांचे बेडशीट आले पण मॅट्रेस अजूनही आलेली नाही आहे, तर हे चेंज करते मी आता. कम्फर्टर आणि बेडशीट आरवचे आलेच होते ॲमेझॉनवरून. मला कम्फर्टर आवडलं, पण बेडशीट मला पूर्ण कॉटनची हवी होती, पण राहू देत म्हटलं. आणि ह्या 2 बेडशीट म्हटलं आणि कम्फर्टर थोडंसं क्लीन करून किंवा मशीनला लावून वापरूया, तसं झालेलं माझं, पण आरव ऐकत नव्हता. त्यामुळे म्हटलं मी ठीक आहे 1-2 दिवस घालूयात आणि नंतर मग क्लीन करायला घेऊयात. माझ्या डोक्यात असं चाललेलं आहे की आता मी जेव्हा मुंबईला जाईन तिथं RCTमध्ये होम सेंटरमध्ये खूप अशा गोष्टी आहेत बेड ॲक्सेसरीज, तर तिथून ते घेऊन यायच्या स्वतः बघून, असं माझं चाललेलं आहे. माझ्या बेडरूमसाठी जे ॲक्सेसरीज आहेत त्या मी स्वतःसमोर बघितल्या आणि त्यानंतर घेतल्या आणि त्या बेस्ट आहेत, तर तसंच माझं चाललं आहे. त्यामुळे बघूयात म्हटलं आता जेव्हा जाईन मुंबईला येत्या काही दिवसामध्ये, तर तेव्हा त्या गोष्टी खरेदी करेन. आरवचा वाढदिवसही जवळ येतो, तर त्याच्यासाठी मला ड्रेससुद्धा घ्यायचा आहे. ऑनलाईनही मी काही गोष्टी मागवल्या त्याच्यासाठी फर्स्ट क्रायमधून, पण मला बड्डेचा ड्रेस त्याचा तिथूनच घ्यायचा आहे. 11 वर्षांचा तो होतो आहे आणि तो जाम खुश आहे. त्याच्या रूममध्ये काही नवीन गोष्टी आल्या की निवांत असतो आहे. आरवचा जास्त कल खेळण्याकडे असतो, क्रिकेटकडे, आणि आम्ही इथे ग्राउंडसुद्धा बघितलं जाऊन. आता तो खेळतो आहे जसं जसं त्याला वेळ मिळतो आहे तसं. आणि अजून 2-3 गोष्टी त्याच्या बाबतीतल्या करायच्या आहेत. अभ्यासाच्या बाबतीत आम्ही स्पष्ट सांगितलं तुला जेवढं जमते तेवढं कर. त्याला खेळायची हौस आहे, बनला तर ठीकच आहे, नाही बनला तरीही ठीकच आहे. त्याला हेही बोललो आहे की अभ्यासात तुझं डोकं खूप चालतं आणि त्याकडेही तू लक्ष दिलं पाहिजे. दोन्ही गोष्टी बॅलन्स करता आल्या पाहिजेत, कारण आत्ताची मुलं एवढी हळवी आहेत ना, काही बोललं तरी खूप मनाला लागतं त्यांच्या, तर त्याची आम्ही जास्त काळजी घेतो. अशा प्रकारे आजचा जो दिवस आहे तो आमचा छान गेलेला आहे, कारण आजच्या दिवसात आम्ही खूप सारी कामं जी घरची आहेत ती केलेली आहेत. आणि त्यानंतर जेवणसुद्धा माझं तर आज खूप लवकर, म्हणजे मी काही मला आठवत नाही, मी रात्री भाजी भाकरी वगैरे वेळानं खाते. आता सध्या गावाकडे आल्यापासून रुटीन खूप सिम्पल ठेवलं आहे आणि 6-7पर्यंत जेवून घ्यायला लागले, कारण हे रुटीन माझं खूप 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 आधी होतं. म्हणजे 5-6 वर्षांच्या पूर्वी हे रुटीन असायचं माझं. 7-7:30पर्यंत जेवण, 10:30पर्यंत नॉर्मली झोपणं, सकाळी लवकर जाग येणं. तर मी ठरवलं होतं जेव्हा कधी मी गावी शिफ्ट होईन तेव्हा हे माझं रुटीन मी फॉलो करायचं. आता थोडंसं अवघड होतं हे रुटीन फॉलो करायचं, कारण सडनली आपण जेव्हा शिफ्ट होतो काही जेवणाच्या वेळा किंवा अजून काही गोष्टी, तर आणि सध्या काही व्हिडिओजमध्ये दिसलंसुद्धा असेल की माझं वजन मी परत पुट ऑन केलं आहे. रिझन्स खूप आहेत आत्ता सध्या, कारण वयाच्या 32पर्यंत आपण 30 किंवा 32पर्यंत आपण बऱ्याचशा गोष्टी सहजपणे अचीव करू शकतो हेल्थबाबतच्या. पण आफ्टर 34 किंवा 35 ह्या याच्यामध्ये ना खूप सारे चेंजेस तुमच्या शरीरात होऊ लागतात. योग्य डाएट, आहार खूप गरजेचा आहे, एक्सरसाइज खूप गरजेची आहे. आणि गेल्या 5-6 महिन्यात माझी टोटली लागली याच्या सगळ्यामध्ये, कारण पूर्ण घराच्या कामामध्ये फिरणं जास्त झालं आहे, ते पण घरासाठीच. म्हणजे गावावरून इकडे सारखं ट्रॅव्हलिंग करणं, धूळ हे ते काय काय हालत झाली तुम्ही ब्लॉग्समध्ये बघितलेलंच आहे. मुंबईकडे फिरणं, त्यांचं शिफ्टिंग, घराचं काम लावणं, हे सगळं नाही अजूनही चालूच आहे काय ना काय. हे 1 महिनाभर म्हणजे छोटी छोटी गोष्टी सडनली आठवतात, म्हणजे अरे हे राहिलं आहे, अरे हे राहिलं आहे अजून म्हणून. तर हेच सगळ्यामध्ये आता सचिन आल्यानंतर तर बरीचशी कामं करून घेतली, जेवढी जमत आहेत तेवढी. मेन मंदिरात जायचं होतं ते, परत अजून 1-2 गोष्टी आहेत, अजून एक त्या आपण आवरून घ्यायच्यात. हे सगळं माझं सध्या चाललेलं आहे आणि होप सो की लवकर लवकर हे आवरतील आणि थोडंसं एक मला छान रुटीन माझं बसवायला वेळ मिळेल, जे की एकदम व्यवस्थित असेल. कारण स्वतःची काळजी
आपली काळजी घ्यायला असं नाही की आपण बाकी कामांसाठी लोक ठेवू शकतो, स्वयंपाकासाठी, घरातल्या कामांसाठी, या सगळ्यांसाठी. पण माझी स्वतःची काळजी घे म्हणून दुसऱ्याला कोणी ठेवू शकत नाही. स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यावी लागते. स्वतःच व्यायाम करावा लागतो, स्वतःच चांगला आहार घ्यावा लागतो, स्वतःच मेडिटेशन करावं लागतं. त्याशिवाय तो फायदा मिळणार नाहीच आहे. बट स्टार्ट करूयात, बघूयात यातून. कारण शेवटी काय माहिती आहे की कितीही आपण म्हटलं की अरे आज नाही उद्या करूया, उद्या नाही परवा करूया, 1 तारखेपासून करूया, सोमवारपासून करूया, पण तो दिवस येतच नाही. आणि माझंही सध्या असंच चाललं की मी विचार करते रे आज काहीतरी म्हणजे चहा सोडायचा, किंवा आज मी मेडिटेशन जास्त 10 ते 15 मिनटं करायचं. आणि समहाऊ पूर्ण दिवसभरामध्ये एवढा माझा वेळ कामामध्ये आणि सगळ्या गोष्टींमध्ये जातो ना की ते विसरून जाते. पण सध्या ठरलं की नाही करायचं एकदम. चलो, तर माझा दिवस असा गेलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते. तोपर्यंत बाय बाय.